त्या घरापर्यंत 10:35 होत आहे. म्हणजे आता 12 वाजायला तर वेळ आहे. जवळजवळ झोपायची वेळ झालेली असं म्हणतात कीर्तन होताना. पण यंदा खूप हल्ली बदल केल्यामुळं लवकर सुरुवात केलेली आहे. तेव्हा हातानं टाळी वाजवायची, मुखानं मोठ्यानं नामस्मरण घ्यायचं. आपल्यावर बोलण्याची जबाबदारी फक्त आता एवढीच आहे. यानंतर तास, 1.5 तास, 2 तास बडबडण्याची जबाबदारी माझी. आणि ते बोलत असताना आपल्याला झोप येणार नाही याची काळजी घेतली जाईल. जय जय रघुवीर. कीर्तन करायला बुक्का लावायच्या आधी वेदोनारायणांचं नाव मान पहिला आहे. तेव्हा वेदोनारायणांचं भटभिक्षुक असतात. वेद ज्यांच्या मुखी आहेत त्यांना आणखीन वारसा आहे, तेव्हा त्यांचा पहिला मान. मग नारदाच्या गाठीतले मुख्यवाले तो दशरथाचा मान असो. हातानं टाळी वाजवायची, मुखानं मोठ्यानं नामसंकीर्तन घे. श्री गजानना श्री गजानना आलो दर्शनाला म्हणा. धर्मार्थ कष्ट करण्या तनुही झिजाय. काही समाज
सुहितार्थ कृती घडावी वांचा नसेजा चिद मात्र हा आर्यमंत्र तुबा जपरे मनांत वक्ता श्रोता नमस्तुभ्यं वक्ता श्रोता नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमो नमस्तस्मै 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 नमो मंगलम. महाशुद्ध चतुर्थी आहे आणि मंगलमूर्तींचा अवतार जन्मोत्सव आहे. तेव्हा नारायण भजरे मानस नारायण भजरे इच्छिस त्रिभुवनपती तू इच्छिस जरी तू काय येऊ नये तुझं रे. आणखीन ते असं म्हणतात विषय उपेक्षणे अनुभव लक्षणी आत्ममती वसरे कृष्ण दयाळनव कथी तुझी हिमकुटी हेच कथी विचारे. कृष्ण दयाळांचा अभंग निरूपणासाठी येत आहे. ते कृष्ण दयाळनव म्हणतात नारायण भजरे. मानवा अखंड नारायणाचं नामस्मरण घेत जा, भजन करत जा, कीर्तन करत जा. तर नारायण बरेच आहे. पूजन कशासाठी काय कारण आहे? इतर कोणाचं का नाही सांगितलं? कारण तो काय देईल? नारायणाचं नामसंकीर्तन केल्यावर हल्ली प्रत्येक गोष्ट व्यवहारात तोडली जाते. लहान मुलाला सांगितलं जा रे एवढं दुकानातून एक गोष्ट घेऊन ये की तो म्हणतो काय देणार? काही करायला सांगता काम इथपर्यंत बरोबर आहे ना मनापासून. तो विचारतो काय देणार? काय देणार त्या अगोदर सांगणार तर ते काम करण्याचा अर्थ आहे. म्हणून बाळ कोरटकर म्हणाले लहानपण निघा देवा मुंगी साखर इचारा. मुंगी लहानपण होऊन मुंगीला रवा साखर खाता येते आणि हत्तीचं मोठेपण तर तीच मुंगी जर हत्तीच्या कानात शिरली तर तो तात्काळ मरण पावतो अशी आख्यायिका. तेव्हा लहानपण निघा देवा असं बाळ कोरटकर म्हणाले. म्हणून याच्या दरबारात देखील प्रार्थना करता परवा आपण पहिल्या दिवशी भजनाचा श्लोक ऐकला. काय मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणी. अन्याय माझे कोट्यान कोटी मी मोरेश्वरावा तुभार पोटी. मंगलमूर्तीने ते त्याचं पोट गोठवण्याचं कारण सांगितलं. तो म्हणतो बस जो कोण आहे दरबारात येतो काय प्रार्थना करतो? मोरया मोरया मी बाळताने. मंगलमूर्ती मी अत्यंत लहान बालक आहे, मला काही समजत नाही, अनभिज्ञ आहे. कशामध्ये लहान आहे? तुझीच सेवा करू काय जाणी. तुझी सेवा करण्यामध्ये मी अत्यंत अनभिज्ञ आहे. पण ते जरी असलं तरी माझे अन्याय किती आहेत? अन्याय माझे कोट्यान कोटी. माझे अन्याय कोट्यान कोटी आहे. आणि मोरेश्वरा तू काय कर? मोरेश्वरा हे सगळे माझे अन्याय मोरेश्वरावा तू भाग पोटी. तेव्हा माझे अन्याय भरकोट्याने झाले ते सगळे तू पोटात घाल. मंगलमूर्ती म्हणतो सध्या अन्यायांचं आणि भ्रष्टाचाराचं प्रमाण इतकं वाढलंय जय जय रघुवीर समर्थ. प्रत्येकाचे अन्याय अपराध पोटात घालून घालून माझं पोट मोठं झालेलं आहे. आता त्याचं पोट मोठं का त्यानंतर आख्यानाच्या पूर्वरंगाच्या नंतर सांगणार आहे. तेव्हा कृष्णदयाळू म्हणाले नारायण भजने मानवा अखंड नारायणाचं नामसंकीर्तन कर बरं. तो काय देईल? इच्छेशी धरे तो त्रिभुवनाचं पद माग देईल. मागून तर बघ कुणाला दिलं होतं हो त्रिभुवनाचं पद? एक 8 वर्षाचा मुलगा आहे. दूरदूर दूरदूर राजाचा दरबार भरत आहे. सिंहासनावर वडील बसलेत, पंत आहेत, अमात्य आहेत, हाकीम आहेत, प्रजाजन सगळे बसलेत. दरबार भरला आणि हा 8 वर्षाचा पोरगा दूरदूर दूरदूर धावत त्याला आनंद वाटला. आपले वडील आणखीन राजा सिंहासनावर बसलेत. बालादपी सुभाषण असं म्हटलंय.
लहानपणाचे ते बोबडे बोल असतात ना, ते ऐकण्यात पालकांना आनंद वाटतो. अहो, वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षी बालकाला इतका आईबापांना आनंद झाला, मुलगा बोलायला लागला, घ्या पेढे का, घ्या साखर का. इतके वर्ष मुलगा माझा बोलत नव्हता, 7 वर्ष 8 वर्ष, पण आज तो बोलला. काय बोलला? बाबा तुम्ही गाढव आहात, म्हणजे तुम्ही गाढव आहात असं तो बोलला. पण त्यात देखील आनंद आहे. पण हेच जर तो वयाच्या 21व्या वर्षी बोलला तर पार्वती मध्ये शब्द तेच आहे, पण वयाच्या 7व्या वर्षी ते वाक्य बोलला, बाबा तुम्ही गाढव आहात. तेच जर वयाच्या 21व्या वर्षी बोलला तर अर्थ लगेच ऐकण्याचा वेगळा परिणाम होतो. तेव्हा बोबडे बोल ऐकायला आनंद होतो. त्याला आनंद झाला, झट 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 धावत गेला, आपल्या वडिलांच्या मांडीवरती जाऊन बसलाय त्याच दिवशी. पण हे त्याच्या चौथीनं पाहिलं. जय जय रघुवीर समर्थ असं एक मोठं सुंदर वाक्य आहे, जे जे महाभारतात आहे ते सांगितलं आहे. आणि महाभारतात नाही असं जगात कुठेही नाही. महाभारतात सगळं आहे. एक स्त्री काय करू शकते? आमचे मेंद्रे बाबा म्हणायचे, काय करू शकते ते तुम्हाला आत्ताही समजणार. उद्या स्वतंत्र भारताची 3री पंतप्रधान झाली म्हणजे तुम्हाला समजेल एक स्त्री काय करू शकते. जय जय मुलगा धावत धावत आला, वडिलांच्या मांडीवरती बसला आणि हे त्याच्या चौथीनं पाहतंय. जे राजे होते त्यांचं नाव होतं की उत्तानपाद. त्यांचं नाव उत्तानपाद होतं. त्याला 12व्या प्रतिबंधक कायदा तेव्हा अस्तित्वात नव्हता. जय जय रघुवीर समर्थ. त्याला 2 बायका होत्या, एक सुरुची आणि सुनीती. सुनीती म्हणजे कथा, मालगुणकर बाबा सांगायचे, सुनीती म्हणजे कथा करायला, आणि सुरुची म्हणजे उदार फारण दोहे जाणीचे यज्ञ कर्म, हे सुरुची. तिनं खरं दिवशी त्याचं बोकोट धरलं, त्याला खाली घेतला, त्याला सांगितलं ये माझ्या उदरी, माझ्या नव्हे असं तिनं त्याला सांगितलं. ये माझ्या उदरी, या तुझ्या वडिलांच्या मांडीवरती जर बसायचं असेल तर माझ्या उदरी जन्माले तरच तुला बसायला मिळेल, नाही तर मिळणार नाही. बरं खास दिवशी खाली ओढला, मुलाला वाईट वाटलं. एवढ्या सगळं दरबार भरलाय, सगळ्यात पोट कौतुकानं चाललंय आणि वडिलांच्या मांडीवरती तर दिवशी उडीत बांधून बसलाय आणि मला आईनं का बरं खाली घेतल्यावर. मुलाचा स्वाभिमान जागृत झाला. ऐका, मुलाचा स्वाभिमान जागृत झाला. 8 वर्षाच्या मुलाला स्वाभिमान असतो. आम्ही 90 वर्षापर्यंत वाटचाल केली, पण स्वाभिमान म्हणजे काय आम्हाला अजून माहिती नाही. आम्ही स्वाभिमान पक्षाचे आहोत. जय जय रघुवीर समर्थ. पण आपला आवाज काय कंटाळा काय, अजून कीर्तनाला आत्ताच सुरुवात होती, आज पहिलंच कीर्तन आहे. सुनीती सुचली तेवढे यांच्या लक्षात आहे. त्याच्या पुढे 10 वाक्य बोललं ते करायचं. जय जय रघुवीर समर्थ. ज्याचा जो जो आवडीचा विषय असतो ना ते त्याला आवडतं. ठीक आहे. त्याला सांगितलं जे माझ्या उदरी ये असं सांगितलं. त्यांच्या मांडीवर बसायचं असेल तर, नाही तर तुला इथं बसता येणार नाही. मुलाचा स्वाभिमान जागृत झाला. 8 वर्षाच्या मुलाला स्वाभिमान असतो. एक दृष्टांत सांगतो. स्वाभिमान म्हणजे काय असतो ते सांगणारा दृष्टांत सांगतो. तिथला एक धर्मप्रचारक जपानमध्ये गेला धर्माच्या प्रसारासाठी. तिथे 2-4 दिवस कीर्तन झाली, प्रवचनं झाली. एकादशीचा दिवस आहे. फराळाचे पदार्थ. तो मुळात शब्द उपास नाही, उपवास. उपवस म्हणजे परमेश्वराच्या जवळ जाऊन बसतो, संधिध्यात बसतो. पण आमचा उत्सव उपास म्हणजे असा काही भयानक असतो की कॅलेंडर 1 तारीख जानेवारी उजाडले की बघितलं जातं कधी कधी एकादशी आहे, कधी संकष्टी आहे. म्हणजे आधी 4 दिवस फराळाची सुरुवात केली तर ते सांगायला सुरुवात होते. केळी आणा, अमुक आणा, तमुक आणा. 4 दिवस फराळाची सुरुवात. 5व्या दिवशी 4 दिवस उपवास. 6व्या दिवशी 4 दिवस उपवास. 7व्या दिवशी 4 दिवस फराळ. 8व्या दिवशी 4 दिवस संकष्टी. 9व्या दिवशी 4 दिवस संकष्टी. 10व्या दिवशी 4 दिवस फराळ. 11व्या दिवशी 4 दिवस उपवास. 12व्या दिवशी 4 दिवस फराळ. 13व्या दिवशी 4 दिवस उपवास. 14व्या दिवशी 4 दिवस फराळ. 15व्या दिवशी 4 दिवस उपवास. 16व्या दिवशी 4 दिवस फराळ. 17व्या दिवशी 4 दिवस उपवास. 18व्या दिवशी 4 दिवस फराळ. 19व्या दिवशी 4 दिवस उपवास. 20व्या दिवशी 4 दिवस फराळ. 21व्या दिवशी 4 दिवस उपवास. 22व्या दिवशी 4 दिवस फराळ. 23व्या दिवशी 4 दिवस उपवास. 24व्या दिवशी 4
मग सकाळी 9 वाजता आहे. आज उपास यानंच 2-3 दिवस त्या ह्याच्यात चिंतेमध्ये असतात. चिता चिंता द्वयोर्मध्ये सुभाषक काय म्हणाले, चिता चिंता द्वयोर्मध्ये चिंता नाम गरीयसी. फरक फक्त एका पूज्याचा आहे. चिता आणि चिंता एका चिंबाचा फरक आहे, एका पूज्याचा फरक आहे. पण ती काय करते, चिता दहती निर्जीव, एक निर्जीव आला. चिता दहती निर्जीव, चिंता दहती सजीव. अंधारी तब्येत बिघडली म्हणजे विचार काय बाबा कसली एवढी काळजी लागली आहे. तेव्हा गोंधळपासून सुरुवात होते. तरी देखील 10 वाजता घड्याळात बघितलं की अजून वेळ आहे फराळाला, पण तरी देखील मध्ये घोटाळ्यासारखं वाटायला लागलं म्हणून अर्धा तासात लापशी पिऊन जाईल. परत संध्याकाळचं फराळ होऊन झाला. आमचे घाटबुवा म्हणायचे की त्याला ते काय झारोळ म्हणतात, म्हणजे कम्प्लीट प्लॅस्टरच, पोट हालायचा प्रश्नच नाही. पोट काय म्हणून झाले त्याला कम्प्लीट प्लॅस्टर करून टाकतो. आणि इतकं सगळं केल्यानंतर तो जो आमचा उपास, म्हणजे अगोदरपासून आम्हाला उपास असते, आमची चिंता लागते. तेव्हा तो शब्द उपास नाही, उपवास, उपवस परमेश्वराच्या सान्निध्यात जाऊन बसण्यामध्ये त्या धर्मप्रचारकानं सांगितलं, कीर्तनात हे सांभाळायला लागतं बरं का. तुम्हाला सांगतो आता तेव्हा त्याची फार आवड होती कीर्तन. आता आणखी शिक्षण पूर्ण झालं आहे, डॉक्टर झाले. पण ते विचारायचं प्रकाश का मी आज कीर्तन करू का, म्हटलं तर सुरू केलं. नाही त्या दिवशी भरपूर लोक, त्या दिवशी म्हटलं मग केव्हा पाहिजे तेव्हा करायचं. आता ते गेले. म्हटलं बंड असं कर, बंडू जाते ना विचार, जय जय रघुवीर, प्रॉपर मॅन ॲट प्रॉपर प्लेस विचार. तुम्हाला केलं असतो काका. एक दिवशी मला म्हणला माझ्याकडे काहीच नाही हो, पगडी नाही, धोतर नाही. म्हटलं आता सगळ्याच गोष्टी जर माझ्याकडे मागायला लागल्या तर माझ्या पोटावर पाय तिला. उपासाचा दिवस होता, एकादशीचा, म्हणून तो धर्मप्रचारक 2-4 वाकोळ झोनमध्ये फिरला. त्याला केळी पाहिजे होती, केळी काही मिळाली नाही. 2-3 झोन फिरून झाल्यावर त्याच्या मुखातून सहज उद्गार आले, अरे जपानसारखा एवढा ऐका, जपानसारखा एवढा विकसित देश, एकादशीच्या दिवशी काही उपासाचे पदार्थ केळी मिळतील म्हणून फिरलो, पण जपानसारख्या विकसित देशात एकादशीला केळी मिळत नाही. हे एका 8 वर्षाच्या मुलांना ऐका, स्वाभिमान म्हणजे काय असतो ते जाणतोय. हे एका 8 वर्षाच्या मुलांना ऐकलं. तो म्हणाला की जपानसारखा एवढा मोठा विकसित देश, पण इथं उपासाला केळी मिळत नाही. तो म्हणाला गुरुजी काय व्हायचं तुम्हाला. म्हणाला 2-3 वापर झोन फिरलो, इथे काही उपासाला केळी मिळत नाही. असं 1-2 मिनटं थांबा, 2 मिनटं थांबा. आणखी दुसऱ्या 2-3 वापर झोनमध्ये फिरला, 1 डझन केळी घेऊन आला. एकटाच माणूस आहे, विचार केला आणून दिली. ठीक, वा वा, कुठे मिळाली. तो म्हणाला ते काय करायचं, आम खाऊ, पत्ते की विंता मिळालेत ना, खा की. आता किती पैसे केळ्याचे. तो म्हणाला हां ऐका, हां केळ्याचे पैसे नाही का, केळ्याचे पैसे देऊ नका, पण उद्या दुसऱ्या कुठच्या देशात धर्मप्रचारासाठी गेला, जपान सोडून दुसऱ्या कुठच्या देशात धर्मप्रचारासाठी गेला, तर जपानसारख्या विकसित देशात गेलो तो, तिथे उपासाला केळी मिळाली नाही. अशी आमच्या देशाची, आमच्या जपानची अवहेलना करू नका, याचं नाव स्वाभिमान. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून प्रत्येकाला नतमस्तक व्हावंच लागतं. 3 गोष्टींसमोर नतमस्तक पुन्हा पुढे व्हावं हे सांगितलं. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे पहिलं पुढापुढे नतमस्तक व्हायचं. देव जो मंगळमूर्ती आहे, जो प्रोग्राम चंद्र आहे, जो अर्ला आहे, जो कृष्ण आहे, तो येशू ख्रिस्त आहे,
त्याच्यापुढे नतमस्तक व्हायचं. देव, नंतर देश, भारत माझा देश आहे, देशापुढे नतमस्तक व्हायचं असतं. आणि तिसरं धर्म. आज त्या विषयावर बराच गदारोळ चालला आहे, पण एक छोटंसं पद आहे तेवढं म्हणतो आणि पुढे जातो. देव, देश आणि धर्म या तीन गोष्टींपुढे नतमस्तक व्हावं लागतं. देव, देश आणि धर्मापायी, देव, देश आणि धर्मापायी, देव, देश आणि धर्म या धर्मासाठी प्राण घेतला हाती. देव, देश आणि धर्मापायी प्राण घेतला हाती. त्याच्यासाठी प्राण हातावर भेटी द्यायवर प्राण घेतलं हाती. शूर आम्ही. आपण चिपळूणचं महत्व काय ऐकलं व्याख्यानामध्ये सुंदर माहिती राहायची. म्हणजे चिपळूण शहरात आपण राहतो, म्हणजे आम्ही राहतो, पण चिपळूण शहरामध्ये एवढी ऐतिहासिक स्थळे जी आम्हालाच माहिती होती. इथे तांबे क्षेत्राबद्दल त्याची माहिती चांगलीच आहे. तांबे नाव का पडलं, तिथे शिंदे कसे आले, सुर्वे कसे आले, झाशीची राणी म्हणून कुठं आहे, त्यांचं म्हणणं मुळात घडवण्याचे असो विषयांतर होईल ती नाहीच आहे. बरीच माहिती. परशुराम मंदिर प्रखर देशपांडेने सांगितलं की मुळात मंदिर हिंदूंचं, देव हिंदूंचं आहे. भगवान परशुराम ज्याची आपण भगवान भार्गवराम म्हणतो ते आणखीन मूळ पैसे दिले, हे दिलं जेवण आहे. ब्रह्मेंद्र स्वामी तिथं आले. त्या ब्रह्मेंद्र स्वामींना सिद्धी जवळच्या मुलीने आणखी ती 10,000 आल्यामुळे त्यांना आणखी धन दिलं. म्हणजे मंदिर एकाचं धर्म दिलं दुसऱ्या परक्या आणि हिंदूंचं मंदिर असं वेगवेगळं त्रिकूट संमेलन आहे. ते भगवान परशुरामाचं मंदिर आहे. त्यात मी आता फिरत नाही, कारण घड्याळाचा काटा झप 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 पुढे चालत आहे. काटा रुपये कुणाला आणि तो नेमका बोरच देव, देश आणि धर्मापायी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही. काय चिपळूणचं नाव सांगितलं? ज्या काशीनाथ घाणेकरावरती, नटश्रेष्ठवरती हे गाणं चित्रित केलंय त्या काशीनाथ घाणेकरी त्यात काम केलेलं आहे. शूर आम्ही सरदार काय कशाची. दृष्टांत अशासाठी सांगितलं की 8 वर्षाच्या मुलाचा स्वाभिमान जागृत झाला. 8 वर्षाच्या मुलाचा स्वाभिमान जागृत झाला. स्वाभिमान म्हणजे काय असतो ते सांगणारं जपानचं उदाहरण सांगितलं. जपान देशातल्या मुलाचं स्वाभिमान असा त्या मुलाचं स्वाभिमान जागृत झाला. वाईट वाटतं असं काय व्हावं. वडिलांच्या मांडीवर बसलो होतो आणि आईनं खरंच तशी फुकट ओढून मला खाली ओढावं, असं काय बरं घडलं म्हणून रडत गेला. तो रडत तो ज्या मार्गाने चालला होता तो कुणाची सारी भेटली. पायात खडा आहे, गळ्यात महती नावाची कंबोरी आहे, हातात चिपळ्या आहेत
आणि स्वामी वैकुंठनाथांच्या भजनात तल्लीन झाले. वामना वामना जानना नारद म्हणाले, हे बघ, लहान मुलाने कधी लढायचं नसतं बरं का. काय सांगितलं नारदाने? लहान मुलाने कधी लढायचं नसतं बरं का. का? अरे मोठेपणी आयुष्यात भरपूर लढायचं आहे. जय जय रघुवीर. म्हणून लहान मुलाने कधी लढायचं नाही बरं. सगळी घडलेली सगळी हकीकत सांगितली गुरुजी. असा प्रकार सकाळी घडला आणि त्या मुलाला सांगितलं की मला आता असं आसन द्या, असं बसायचं ठिकाण द्या. कबीर म्हणाले, ऐसी जगह पे बैठना कोई न बोले कूट और ऐसी बात बोलना कोई न बोले झूठ. नारद म्हणाले, असाच बना. एका उंच दगडावरती बस, शिळेवरती बस, अन्न पाणी वर्गे करायचं, फक्त नाव संकीर्तन एकच घ्यायचं. काय घ्यायचं? ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. किती दिवस करायचं? किती दिवस त्यांना संकीर्तन घ्यायचं? तो म्हणाला, भगवान नारायणांचं दर्शन होईपर्यंत. मुलानं ऐकलं, उंच आज जंगलामध्ये गेलाय, एका उंच शिलेवरती बसला, ओम नमो भगवतेचं नामसंकीर्तन घेतोय आणि आकाशामधून भगवान वैकुंठनाथ आणि लक्ष्मीचं विमान चाललं होतं. त्या इवल्याच्या पोराचे कानावरती उद्गार आले, ओम नमो भगवते वासुदेवाय. लक्ष्मीने सांगितलं, नाथ, तुमच्या नावाचं कोणीतरी खाली जय जयकार करतंय. विमान तिथं उतरलं, मस्तकावर हात ठेवलाय, बघितलं मूर्ती ध्यानस्थ बसली आहे, अखंड नामसंकीर्तन चाललंय. विचारलं, का कशासाठी नामसंकीर्तन चाललंय? हल्लीची सगळी हकीकत सांगितली. आणि आता मला असं द्या, काय इच्छा आहे? काय इच्छा आहे? इच्छेशी जरी तू त्रिभुवनपती पद. अरे नुसतंच काय चॉकलेट कुरकुरे काय मागतोस? त्रिभुवनाचं पद मागून तर बघ. आजकाल साधी सरपंचाची पद सुद्धा मिळत नाही, तर त्रिभुवनाचं त्रिभुवने पतीपदी इच्छित जरी तू काय म्हणे तुझं, तुला काय कमी आहे रे? आणि असं आसन मागितलं. आज अशी घटना घडलेली सगळी सांगितली. असं मला आता आसन द्या की ज्या ठिकाणी मला तिथून कोणी उठ म्हणणार नाही. भगवान म्हणाले, वैकुंठनाथ म्हणाले, तथास्तु तथास्तु म्हटलं आणि खरोखरच आसन दिलं देखील. कसं दिलं? आणि भगवंतांनी नुसतं सातबारा कोरा केलं असं सांगितलं नाही, खऱ्या अर्थानं केला. जय जय रघुवीर. खऱ्या अर्थानं केला. आसन दिलं. कुणाला दिलं होतं? ऐका. अधपदी अंबरा, अधपद देऊन टाकलं हे. अधपदी अंबरा बसविले सुहासी. त्याचं नाव होतं ध्रुव. अधपद देऊन टाकलं. बसविले सुहासी. आणि तुम्हाला काय दिलं? संकटात द्रौपदीला हात मागे कृष्ण भाव म्हटलं. बरोबर, भर 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 भर
सुंदर वर्णन करायचे. शालू, जॉर्जेट, नायलॉन सगळ्या प्रकारची भरभर वस्त्र पुरवतोय. संकटात पीतांबर तिला द्रौपदीला वस्त्र पुरवली. अशा या आमच्या तात्याला काय म्हणावं बरं. ऐशाम दादा गोड, ऐशाम दादा गोड. कुंजवर बिहारी धीरधरी द्रौपदीला तर वस्त्र पुरवून ह्याला तर आसन दिलंच. ज्यांची लग्न झालेली आहे, काही जणांची होते, ज्यांची झालेली ज्यांची लग्न झाली आहे तर सामान्यपणे दुपारची लग्न होतात, दुपारी किंवा दिवसा होतात, रात्रीची पण विवाह होत आहे, पण ते वेगळे प्रकारचे असतात. ते भटविक्षित सांगतात की बाहेर जायचं, पत्नीला दाखवायचं त्या ध्रुव ताऱ्यासारखी माझ्याशी एकनिष्ठ राहा. आत्ता जे आकाशात ध्रुव तारा उगवला नसला तरी असं समजून जातं रात्र आहे आणि ध्रुव ताऱ्यासारखी माझ्याशी एकनिष्ठ राहा. त्याप्रमाणे सांगितलं. अर्थात त्या संस्काराकडे आणि यजमानांचं लक्ष असेल तर जय जय रघुवीर समर्थ. तेव्हा एवढ्या आमचे संस्कार आहेत. तर ज्या मुलाचं नाव होतं ध्रुव, त्या ध्रुवाला सांगितलं हे बघ उत्तर दिशेला जा, तुला आढळपत पाहिजे ना, उत्तर दिशेला जा. आणि त्या ध्रुव बाळाला आढळ असं देऊन टाकलं. ऐसा दात्या थोर कुंज विहारी. त्या आमच्या दात्याला काय म्हणावं. त्रिभुवन पतिपती इच्छिसी तरी तू काय म्हणे तुझं रे नारायण वगैरे असं. पूर्वरंगाची वेळ संपते, पण 10 मिनिटामध्ये थोडक्यात ज्यांचा जन्म आहे त्यांचं वर्णन करूया. ज्या मंगलमूर्तींचा जन्मोत्सव आहे, अवतार आहे, त्याचं थोडक्यात वर्णन करूया. तो कसा आहे मंगलमूर्ती, त्याचं नावच मंगल आहे. अमंगलांचं मंगल करणारा आहेच, पण मंगलांचं मंगल करणारा आणि अमंगलांचंही मंगल करणारा तो आहे. तो कसा आहे, तो म्हणाले तो जसा आहे तसा. आजच्या सकाळी आपण जी अथर्व शीर्ष म्हटली, त्या अथर्व शीर्षामध्ये त्याचं वर्णन आहे. मुळात अथर्व या शब्दाचा अर्थ की जगताच्या कल्याणासाठी शीर्षाच्या ठिकाणी तू स्थिर राहा, हा अथर्व शब्दाचा अर्थ. अथर्व शीर्ष त्याच्यामध्ये वर्णन केलं आहे. एकदंतं चतुर्हास्यं वासनं कुशधारणं रदंच वरदं हस्ते बिभ्राणं मूषकध्वजं. असा आमचा मंगलमूर्ती आहे. त्याची एकूण देहस्थिती बघितली, त्याचे डोळे बारीक आहेत. त्याचे डोळे बारीक का कुणाच्या गंडस्थ लावलं त्या आख्यानं सांगणार आहे, पण एकूण देहस्थितीच्या मनाने त्याचे डोळे बारीक आहेत. ते हुशार आणि बुद्धिमान माणसाचं लक्षण आहे. त्याला इंग्रजीमध्ये शार्प आय म्हणतात, अनकुचिला. आता घरी कीर्तन संपून घरी गेल्यानंतर प्रत्येकाने आपले डोळे आरशात बघा, म्हणजे आपण हुशार आहोत की ढ ते तत्काळ स्वतः निर्णय घ्या. परीक्षकाला कशाला सांगायचं. म्हणून मंदिरामध्ये आरसे नसलेले चांगले. जय जय रघुवीर समर्थ. त्याला ठरवा, त्याला इंग्रजीमध्ये शार्प आय म्हणतात, अनकुचिला. इतर देहस्थितीच्या मनाने डोळे बारीक आहेत. हुशार आणि बुद्धिमान माणसाचं ते लक्षण आहे, त्याचे डोळे बारीक आहेत. आणखी कसं आहे, एकदंतं चतुर्हस्तं हा चारच म्हणाले. पाशं कुशधारिणं रदंच वरदं हस्ते
विभ्राण मूषक भजन. डोळे बारीक आहेत, एकदंत भजन झालेला आहे. तो एकदंत आहे, 2 ते 10 आहे, त्यातला एक भजन झालेला आहे. तो कधी मोडला, कोणी मोडला, ही गणेश पुराणात कथा आहे. आता सगळंच मी कीर्तनात सांगत नाही. गणेश पुराण वाचा म्हणजे वाचा. पार्वती बधे गणेश पुराणातली कथा आहे. तो एकदंत आहे म्हणून त्याला एकदंतम चतुर्हस्तम पाशवम कुशलहारणम. आणखी कसा आहे, आणखी लंबोदर. लंबोदर या शब्दाचा संधी विग्रह कसा आहे, लंबा उदराम व्यस्यांसा लंबोदरा. लंबोदर आहे म्हणजे समृद्ध माणसाचं, श्रीमंत माणसाचं लक्षण असतं. ना तर नोकर चाकर आहेत, इकडे तिकडे खेळ काढणारे माणसं भरपूर आहेत. म्हणजे काम काही नाही म्हटल्यानंतर तो लंबोदर होत जातो. लंबा उदरा यस्याम सा लंबोदरा, असा तो लंबोदर आहे. तेव्हा त्याचं पोट मोठं आहे. आपल्याकडे माझ्या बऱ्याच जुन्या लोकांना माहिती असेल, जुन्या लोकांना माहिती असेल, एक चौधरी उपार्ग होता युनियन बँकेचा जिथे आहे त्याच्या कडेला. आणि धोंडू बेने अभ्यंकर नोंदणीमध्ये 2 खुर्च्या रामकृष्णांनी सेपरेट ठेवलेल्या होत्या. तिथे आले की त्यांना ही बारकी खुर्ची पुरायचीच नाही. धोंडू मुलींची सेपरेट खुर्ची. तुंदीला की कन्वर्टीला किती आळोखे पिळोखे मारले धोतरला तरी ते सुटणारच. ते चौधरी उपार्ग. आणि अशी काही अरेंजमेंट होती, इतकं त्यांचं पोट मोठं होतं ना की त्याने असा श्वास घेतला की आपोआप ड्रायव्हर बाहेर यायचा आणि श्वास सोडला की तो आत जायचा. चौधरी उपार्ग. ते लक्षण लंबोदरा. लंबा उदरा यस्याम सा लंबोदरा, त्याला लंबोदर म्हणतात. मंगलमूर्तीचं पोट मोठं आहे. पण त्यानं कारण सांगितलं, मग अशी सुरुवातीला सांगितलं, त्यानं सांगितलं माझं पोट, माझं म्हणजे त्याचं पोट मोठं काय आहे. जो तो येतो तो प्रार्थना करतो, मोरया मोरया मी बालकानी तुझीच सेवा करू काय जाणी. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वराला तुहार पोटी. तेव्हा अपराधाचं प्रमाण इतकं वाढलंय की पोटात घालून 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 तो म्हणतो माझं पोट मोठं झालंय. फारच म्हणजे काय तुमचं दैवत. गणपती उंदीर. उंदीर वाहन समोर जर अहो मांजर आडवं गेलं तर तो घाबरून 700 पावलं मागे पडणारा त्या उंदरावर सवार झालेला तुमचं वाहन. पण ते द्योतक आहे. उंदीर हे उंदीर वाहन नाहीये, उंदीर हे द्योतक आहे. आदिमाया काळी. जे जे काप असतं ते काळ्या रंगाचं. म्हणून जुन्या चित्रपटात मोठं सुंदर पद आहे, पाप कुठे घडतं आणि पुण्य कुठे घडतं. ते आदिमायेचं द्योतक आहे. आदिमाया काळी, आदिमायाचा रंग काळा म्हणून आमचा मूषक वाहन. पण भाष्यकार म्हणाले केवळ उंदीर त्यात उपमा नाहीये. आदिमायेच्या त्या उंदराच्या नाकामध्ये 2 कासरे असे नागपुड्या टोळलेले आणि त्याचे दोन्ही टोकं ही मंगलमूर्तीच्या हातात आहे. म्हणजे आदिमायेवरती स्वार होणारा, आदिमायेवरती वर्चस्व गाजवणारा असा आमचा मंगलमूर्ती आहे. म्हणून पाप कुठे घडतं आणि पुण्य कुठे घडतं त्याची मोठी सुंदर वर्णन केलं आहे. कुठे कुठे पाप घडतं, जे जे उजेडात घडतं ते पुण्य, जे जे काळोखात घडतं ते पाप. आदिमाया काळी म्हणून फार सुंदर वर्णन केलं आहे. उजेडात होते तुम्ही अंधारात पार, त्याचे हाती आहे करुणाची मान. उजेडात होते तुम्ही त्याचे हाती आहे लोक सेवा दुष्ट दुर्जनांची लोकांच्या हातून पुण्य कसं घडणार. दुष्ट दुर्जनांची
दार देवा आता उघड दार देवा. कवीला प्रश्न पडला, या दुर्जनांची परमेश्वर सेवा नारायण सेवा कधी बरं घडणार. तेव्हा आपल्याला कृष्णनारायणामध्ये सांगितलंय, घड्याळाच्या काट्याकडे लक्ष ठेवा. काट्याचे म्हणजे काय, 11:15 वाजले, पूर्वनंदाचा कालावधी संपला. हिंदी कवी म्हणाला, टिप टिप चलती घड़ी रात दिन हमको पाठ पढ़ाती है, खेल कूद में समय न खो घड़ी बीतती जाती है. घड्याळ आणि समुद्राच्या लाटा, टाइम अँड टाइड्स वेट फॉर नोबडी, तो कुणासाठीच थांबत नाही. गेलेला क्षण देखील फुकट घालू नका, वाया घालू नका. म्हणून कृष्णदयाळ नावाने मूळ पदामध्ये आपल्याला हाच उपदेश केला की त्या कृष्णदयाळ नावाने जो नारायण आहे, इतर कुणाचं तरी चंग्या वैद्यांचं नामसंकीर्तन करून आयुष्याचं वाटोळं करून घेण्यापेक्षा जो नारायण आहे त्या नारायणाचं आणखीनं नामसंकीर्तन द्या, भजन करा, पूजित करा. मला वाटतं मूळ पद्यात महाराज हेच म्हणतात, सध्या कृष्णदयाळ हेच म्हणतात. मंगलमूर्तीला व्हायचा, वेदो नारायण आहेत समोर बसलेली, त्यांना लावा, विनोद नाही केला. नारायणाचं अखंड नामसंकीर्तन करा असं आणखीन कृष्णदयाळ म्हणाले. मला वाटतं हाच आशी डोळ्यासमोर ठेवून आपल्या मूळ पद्यात म्हणतात, नारायण भजते
गणपतीचा जन्मोत्सव आहे, अवतार आहे. त्याच्या अर्थाला सुरुवात करण्यापूर्वी हातानं काही बाजू मोठा मोठा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
आजचा दिवस मोठा आनंदाचा भाग्याचा मंगळमूर्तींचा अवतार आहे. मला ते सांगितलं भगवंतांचे, ईश्वरांचे, नारायणांचे हे अवतार असतात. आणि माणसाचं जन्म आपण वाचतो बऱ्याच वेळा, जन्म आणि मृत्यू करतात. दरवर्षी कोण ना कोणती म्हणतात तसं श्रद्धांजली ऐकली. त्यांचे 2-3 वर्षापूर्वी सत्कार झाले होते. त्यांचे बंडू जाते तर रस्त्यावर मला पेटी रस्त्यावर आठवण झाली. त्यांनी मला 35-40 पेक्षा अधिक वर्ष साथ केली. चांगला स्वच्छ लिंगा म्हटलं आणि जोगळीचं पंचन त्यांना तर केलीच आणि मला सुद्धा कीर्तनात सातत्याने 35-40 वर्ष साथ केली. प्रकर्षाने आठवण झाली. तेव्हा त्याचं म्हणून त्याचं नावच मुळी जग आहे. ज म्हणजे जन्मणे, टू बॉर्न, जन्माला आहे. आणि ग म्हणजे गमन, कळवण्यास वाईट वाटते की, म्हणून त्याचं नावच जग आहे. सुंदर म्हणणे आहे की यावे जन्माया आम्हाला माहिती नाही. म्हणतात दीर्घायुष्य जगावं आम्हाला माहिती नाही, किती मरावं ते म्हणाले ते देखील आम्हाला कुठं माहिती. एवढी एकच गोष्ट त्याने आपल्या हातात ठेवली आहे. पु ल देशपांडे म्हणायचे मेल्यानंतर आपल्याबद्दल लोक काय बोलतात हे जर जीवनजगणी माणसाला समजलं ना तर तो आयुष्यात कधीच मरण्याचं धाडस करणार नाही. आयुष्यामध्ये कधी आमच्या वाटेला येते असे महाराज म्हणाले. म्हणून भगवंतांचे, नारायणांचे हे अवतार असतात आणि मनुष्यांचे म्हणून त्याचं नाव जग म्हणजे किती यावे जन्मा यावे. तिकडे जन्म म्हणजे गमन.